नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत पुण्यातील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज येथे। इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे वाघ, पांढरा वाघ, साप उद्यान, मगर, हरिण आणि अनेक दुर्मिळ प्राणी। या झूची सफर कशी आहे, तिकीट किती आहे आणि आत काय काय पाहायला मिळतं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करूया आपल्या कात्रजच्या झूच्या भन्नाट सफारीला। एंट्री केल्यावर आपल्याला सुरुवातीला माकड पाहायला मिळते, नंतर सर्प उद्यान आहे इकडे आणि या उद्यानाची आपल्याला प्रवेश फ्री आहे। मोठ्यांसाठी 40 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये आणि बुधवारी हे पार्क बंद असतं। इथे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला साप पाहायला भेटतील। बघताय ना किती भयानक असं आहे, मला तर खूप भीती वाटते सापाची। आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कासव पण पाहायला मिळेल। हा आहे आपला चांदणी कासव। चांदणी कशावरून, ह्याच्या पाठीवर चांदणी आहे म्हणून ह्याला चांदणी कासव म्हणतात। नंतर आम्ही इकडे ही बॅटरी व्हॅनची आम्ही सुविधा घेतली। ही बॅटरी व्हॅन आपल्याला सगळ्या प्राण्यांपर्यंत पोहोचवते, प्राणी बघायला भेटतात आपल्याला। इकडे आम्ही हरिण, काळवीट बघताय ना, किती छान असे प्राणी आहेत, अगदी झुंडमध्ये एकत्र राहतात। आणि इथे बघायला गेले तर एक छोटीशी खारुताई सुद्धा आम्हाला भेट द्यायला आली होती। सगळे प्राणी अगदी निवांत बसले होते झाडाच्या आडोशाला, कारण की खूप ऊन होते म्हणून सगळे प्राणी शांत असे झाडाखाली निवांत होते। आणि सिंह सुद्धा गुफेत बसला होता, शेवटपर्यंत सिंहाने आपले तोंड दाखवले नाही हा। आणि इकडे पांढरा वाघ सुद्धा झोपला होता। आम्ही खूप वेळ वाट बघितली, हे प्राणी उठेल आणि आम्हाला ह्यांचे दर्शन भेटेल, पण आम्ही जसं पांढरा वाघ बघून आम्ही थोडंसं पुढे जातो तोपर्यंत हा वाघ उठला होता आणि ह्यांनी पूर्ण चक्कर मारून हा पुन्हा दुसऱ्या जागी येऊन झोपला। थोडक्यासाठी आमची पांढरा वाघ बघण्याची हौस भागायची राहिली। अगदी हे प्राणी बघून तुम्हाला असे वाटेल की आपण जे तिकीट काढले ते एकदम तिकीट वसूल आहे। बघताना किती छान अशी निद्रा घेत आहे। आणि हेच ते दृश्य, तो पांढरा वाघ दुसरीकडून मस्त फेरी मारून दुसऱ्या जागी पुन्हा झाडाखाली येऊन बसला आणि शेवटी त्याचे फक्त तोंड पाहायला मिळाले। हे दृश्य अगदी डोळ्यात टिपून ठेवावे असे वाटत होते। देवांशनीही खूप एन्जॉय केलं हे सगळे प्राणी पाहून। बघताना कशी जांभळी घेतोय वाघ, त्याला पण झोप आली आहे, दुपारची वेळ आहे ना। आणि इकडे वेगवेगळे पक्षी सुद्धा पाहायला भेटतील। इथे मोर, त्यानंतर आपल्याला गरुड वगैरे पाहायला भेटतात। शेवटी त्याने चेहरा दाखवलाच। किती छान असा वाघ आहे ना पांढरा वाघ। हे दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून ठेवले। आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा पाहायला भेटेल। हा कुठला प्राणी आहे मला कमेंट करून नक्की सांगा हा। नंतर इकडे वाघाचेही दर्शन झाले हा। वाघ पहिला झोपला होता आम्ही गेल्यावर, नंतर पण वाघ उठून त्याने ना पूर्ण त्याच्या जागेला अशी छान असे फेरफटका मारली। जसे आपण खाल्ल्यानंतर वॉकिंग करतो ना, तसेच वाघाची चक्कर मारणे सुरू होते। बघा, सेम वाटेवरून तो जातोय आणि सेम वाटेवरून येतोय। काय रुबाब आहे वाघाचा, आहे की नाही? काय मस्त असा वाघ। आपल्या जागेत तो छान असा फेरफटका मारत होता। अगदी मोठी जागा आणि मोकळी जागा आहे हा। प्रत्येक प्राण्यासाठी अशी वेगवेगळी जागा आहे इकडे। आणि सुट्टी असल्यामुळे खूप असे लहान लहान मुलांना घेऊन आपले परिवार आले होते। बघितलं ना, मी सांगितलं होतं ना, तो वाघ किती छान असा वॉक करत होता।
त्यानंतर आलो आम्ही त्या लेपर्ड पाहायला. लेपर्डसुद्धा झाडाच्या असा आडोशाला बसला होता. आणि पुन्हा आम्ही त्याच रस्त्याने परतच असताना आम्हाला हा वाघ पुन्हा दिसला. हा काय थांबलाच नाही, हा शेवटपर्यंत चालायचा. काय दृश्य मला कॅमेऱ्यामध्ये कैद करता आले नाही. पण हा राजीव गांधी प्राणी संग्रहालय खरंच खूप छान आहे. लहान मुलांना तर खूप आवडेल. तुम्ही नक्की भेट द्या ह्या प्राणी संग्रहालयाला. आणि जर तुम्ही कंटाळा करत असाल पूर्ण पार्क फिरायचा तर इकडे बॅटरी वाहनेसुद्धा आहेत. ह्याचे तिकीट फक्त 50 रुपये आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन इकडे भेट देऊ शकता. आतमध्ये इथे छान छान अशी झाडं लावली होती. अगदी उन्हाळ्यातही तुम्हाला ऊन जाणवणार नाही असंही इथे सावली होती. आणि बसायला जागोजागी असे सीटर्ससुद्धा होते. तुम्ही झाडाच्या आडोशाला बसू शकता. फक्त इकडे प्लॅस्टिकची बॉटल अलाउड नाही आहे, प्लॅस्टिकचे पिशव्या अलाउड नाही आहे. तेवढी दक्षता घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.